हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल रेसिपी, जी दिवाळी यांच्याशिवाय पूर्णच असते। तर ती म्हणजे लाडू। तर आज आपण बघणार आहोत कळीचे लाडू कसे बनवायचे ते। बऱ्याच वेळा असं होतं की आपण लाडू बनवायला घेतो आणि आपले लाडू बिघडतात। तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि छान असे मस्त पेड्यासारखे मऊ होतील। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे 1 किलो बेसन, 1 किलो साखर, मनुके, वेलची आणि चवीनुसार मीठ। तर सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं तर आपण जेव्हा लाडू बनवतो किंवा खातो त्यावेळेस ते गारगार असे लागत नाही। तर एकदम किंचितसं त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण आपण लाडू बनवायला बेसन दळून आणतो तर ते थोडंसं जाडसर असायला हवं। जाडसर असल्यामुळे काय होतं तर ती कळी आहे ती छान फुगते आणि जो आपण पाक बनवतो तर त्या पाकामध्ये टाकल्यानंतर ती कळी छान फुगते आणि मस्त अशी आपली मऊसूत लाडू तयार होतात। तर इकडे बघू शकता पीठ मळून झालेलं आहे। तर एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि त्यामध्ये आता मी तेलही गरम करायला ठेवते। तर इकडे बघू शकता की 15 मिनिटं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि ते छान असं भिजलेलंही आहे। तर आता त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेव्हा कळी बनवायची आहे तेव्हा आपल्याला अशी मोठ्या आकाराची इथे चकली घ्यायची आहे। मोठ्या साईजची चकली घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ती कळी बनवतो तेव्हा ती कडक होत नाही आणि छान मऊ राहते। आणि जर कळी कडक असेल तर ती पाकामध्ये गेल्यानंतर फुगत नाही। तर इकडे बघू शकता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये कळी सोडून घेऊयात। तर बघू शकता की मी इथे पूर्ण शेवगा यामध्ये सोडलेला आहे आणि कळी छान फुगलेलीही आहे। आणि इथे सर्व जेव्हा आपण लाडू बनवतो तर त्याचं सर्व जे काय असेल ते सर्व कळीवरच डिपेंड असतं। जर कळी कच्ची राहिली तर लाडू कच्चे राहू शकतात। तर आपल्याला इथे छान अशी कळी भाजून घ्यायची आहे, कच्ची ठेवायची नाहीये। आणि इकडे बघू शकता मस्त अशी आपली इथं एक शेवग्याची कळी भाजून झालेली आहे। आणि जर तुमचं बेसनचं पीठ बारीक असेल आणि तुम्ही लाडू करायला घेतले असतील तर इथे चुरताना जर ती कडक झाली असेल तर तुम्ही ते मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। तर इकडे बघू शकता की माझा दुसराही घाणा बनवून झालेला आहे। आता आपल्याला असं एक एक घाणा करतच ती गरम गरमच कळी चुरून घ्यायची आहे। जर ती थंड झाली तर मग आपल्याला चुरताना प्रॉब्लेम होतो। तर त्यासाठीच मी तर सांगितलेलं आहे की जर चुकून आपली कळी कडक झालीच तर तुम्ही ते मिक्सरलाही एक गरका मारून फिरवून घेऊ शकता आणि मग लाडू बनवू शकता। तर इकडे पटकन मी कळ्याही चुरून घेते आणि साइड बाय साइड तळूनही घेत आहे। तर आता इकडे बघू शकता की माझे 2 शेवगे राहिलेले आहेत। तोपर्यंतच आपल्याला इकडे पाक करायला ठेवायचा आहे जेणेकरून आपली कळी चुरून होईल आणि साईडला आपला पाकही तयार होईल। तर इथे आपल्याला 1 किलो बेसनसाठी 1 किलो साखर घ्यायची आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे आपले लाडू एकदम परफेक्ट होतात। तर इथे बघू शकता की मी इथे 1 किलो साखरेसाठी या ग्लासने 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे। जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर पाक येण्यासाठी खूप टाइम लागतो आणि जर कमी पाणी घातलं तर ती साखर त्या पाण्यामध्ये विरघळत नाही आणि आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा त्या लाडूमध्ये आहे अशी साखर आपल्याला खाताना लागते। तर इकडे बघू शकता की आपला पाकही यायला लागलेला आहे आणि साइड बाय साइड माझी कळीही तळून झालेली आहे। तर इकडे बघा की आपला पाक ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे। तर आता इथे मी तुम्हाला सांगते की आपल्याला पाक कसा चेक करायचा आहे। तर तुम्ही असं उलटा नसेल किंवा चमच्याने पाक थोडासा वरती बघू शकता सोडून त्याला अशी तार आली पाहिजे। अजून इथे पाक आलेला नाहीये। तर परत थोडा वेळ आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे। अगदी हा पाक 2 मिनिटांमध्ये येणार आहे। तर इकडे बघू शकता की आपल्याला सतत असं जेव्हा पाक यायला लागला की सतत असं चेक करत राहायचं आहे, नाहीतर आपला पाक पुढे जाईल आणि आपल्या लाडूमध्ये साखर तयार होईल। तर इकडे बघू शकता अजूनही आपला पाक इथे आलेला नाहीये। आणि आता इकडे बघू शकता की या पाकाची छान अशी तार तयार होत आहे, म्हणजेच आपला इथे पाक आलेला आहे, अजिबात तुटत नाहीये।
तर यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण चुरून घेतलेल्या कळ्या आहेत ते यामध्ये पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत। आणि जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये मनुके घालू शकता अथवा नाही घातलं तरी चालेल। इथे मी घातलेली आहे वेलची पूड आणि मनुका। आणि नंतर ही कळी आहे ती आपल्याला या पाकामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून तो पाक सर्व कळ्यांना लागेल। तर इकडे बघू शकता की मी सर्व पाक मिक्स करून ठेवलेला आहे आणि आता आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो पूर्ण पाक आहे तो कळ्यांमध्ये जाईल आणि छान असं आपले मऊसूत कळी तयार होईल। तर इकडे बघू शकता की 15 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचं नाहीये, थोडंसं एक साइड हलवायची आहे आणि आपल्याला लाडू बांधायला स्टार्ट करायचं आहे। जर तुम्ही सर्व हलवलं तर काय होईल की हवेमुळे ती कळी सुकून जाईल आणि आपल्याला लाडू बांधता येणार नाहीत। तर इकडे बघू शकता की माझा मस्त असा परफेक्ट इथे लाडू तयार आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। आणि जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। तर इकडे बघू शकता की मस्त असे एकसारख्या आकाराचे इथे लाडू बनवून तयार आहेत। आणि हे लाडू अशा पद्धतीने बनवले तर छान असे मऊ आणि मस्त असे पेढ्यासारखे राहतात। अगदी 8 दिवस म्हटलं तरी हे लाडू कडक होत नाहीत। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। थँक यू।